खोक्या उर्फ सतीश भोसले हरणाची शिकार करून मांस खायचा असा आरोप ढाकणे कुटुंबाने केलाय। महत्त्वाची अपडेट या प्रकरणातली आपण पाहतोय। हरणांची शिकार करण्यासाठी सतीश भोसले आणि त्याची गँग जाळ्या लावायची असा आरोप देखील ढाकणे कुटुंबियांनी केलाय। हरणांच्या शिकारीपासून रोखल्यानं अमानुषपणे मारहाण करण्यात आली असा आरोप दिलीप ढाकणे आणि महेश ढाकणे यांनी केलाय। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। तर आपण महत्त्वाची अपडेट पाहतोय। खोक्या उर्फ सतीश भोसले याचा नवीन पराक्रम आता समोर आलेला आहे। नवनवीन खुलासे त्याच्याबाबतचे होत आहेत। आता महत्त्वाची माहिती अशी समोर येते की हरणाची शिकार करून तो त्याचं मांस खायचा आणि असा आरोप केलेला आहे ढाकणे कुटुंबाने। त्या व्यक्तीला मारहाण करण्यात आली होती। त्या व्यक्तीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सतीश भोसलेचे काही कारनामे समोर आले। ज्या व्यक्तींना मारहाण करण्यात आली होती त्यांच्यासोबत मी आहे। काय सांगाल, काय प्रकार घडला होता, कशामुळे नेमकी मारहाण करण्यात आली होती, सविस्तर सांगा। आणि ते हरणं धरीत असताना यांनी थोडी मोबाईलची शूटिंग वगैरे काढल्यामुळं अलीकडची जाळीची शूटिंग आली, पण पलीकडची शूटिंग आली नाही। ज्यात हरण मेन गुतलं होतं त्यामधली कसलीही शूटिंग आलेली नाही याच्यात। त्यांनी तो मोबाईल पण नेला आणि त्यानंतर त्यांनी हाना मारायला चालू केली। त्यानंतर मी वरती गेल्यानंतर ते तिथून थोडे दूरवरती गेले। त्यानंतर त्यांच्या फोन केले त्यांनी फोन केल्यानंतर त्यांच्या 2 गाड्या आल्या, स्कॉर्पिओ आणि एक डिझायर। ह्या 2 गाड्या आल्या असता त्यांनी काय केलं, सतीश भोसलेंनी डायरेक्ट येऊन सगळ्यांना आम्हाला दोघांना पण हाना मारा चालू केलं। दहशतच आहे त्याची, पूर्ण तालुक्यामध्ये दहशत आहे। त्यांनी कमीत कमी 200चे हरणं वरती मारले असतील, काही मोर मारले असतील। सतीश भोसलेचे असे अनेक काळे कारनामे आहेत जे की आता उघड होत आहेत आणि कठोरात कठोर शासन झालं पाहिजे अशी देखील मागणी या कुटुंबियांनी केलेली आहे। त्याचबरोबर आमच्या जीवितात धोका असल्याचे देखील ढाकणे कुटुंबियांनी म्हटलेलं आहे। साम टीव्ही साठी योगेश काशीद, बावी, बीट।